जनकल्याण योजनेचा टाळीचा आलेला अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. स्वामी अनुभव भाग 73. कृपया हा अनुभव शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. गेल्या काही महिन्यापासून नोकरीसाठी मी खूप ट्रस्ट होते. वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती दिलेलं होतं, पण काहीही ठरत नव्हतं. त्याने दिंडोरी सेवा स्वामी समर्थांनी कृपेने माझी ओळख सेवेकरी दादाशी झालेली होती. त्यांचे मार्गदर्शनही केलेलं होतं आणि आशीर्वादही दिलेलं होतं. मला सुचवलं की श्री जनकल्याण योजनेचा फॉर्म भरावा. गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी देणगी माध्यमातून हातभार लावावा. मी निस्वार्थ फॉर्म भरलेला होता. आज मला ॲक्सिस बँकेतून जॉईन होण्यासाठी कॉल आलेला होता. स्वामींच्या आशीर्वादाने ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य झालेल्या होत्या. माझा संदेश फक्त एवढाच आहे, श्रद्धा आणि सोबरी ही श्री स्वामी समर्थ यांची जनकल्याण योजनेची खरी ताकद आहे. उद्या तुम्हालाही रोजगार किंवा अन्य संकटातून मार्गदर्शन मिळेल. स्वामींच्या कृपेने सर्व कष्ट आणि समस्या सुलभ होतात. फक्त फॉर्म भरा, हातभार लावा आणि स्वामींच्यावर विश्वास ठेवा. ते तुम्हाला दुप्पट ते 100 पटाने कायमच देत असतात. आणि हो, तुमच्या विश्वासाच्या प्रवासाला साथ द्या आणि प्रेमाने सबस्क्राईब केला. प्रेम ठेवा आणि स्वामी समर्थ कृपेचा अनुभव असेच शेअर करत राहा. श्री स्वामी समर्थ.